नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 1 कप पोह्यापासून मस्तपैकी असा झटपट तयार होणारा नाश्ता तयार करणार आहोत. तो म्हणजे पोह्याचे डोसे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करायची आहे. 1 कप इकडे मी पोहा घेतलेला आहे. हे पोहे तुम्ही कांदा पोहे किंवा चिवड्यामध्ये पण वापरू शकता. असे पोहे घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, चांगले स्वच्छ चाळून घेतलेले आहेत मी. आपण आता हे पोहे आहेत ते एका बाउलमध्ये घालायचे आहेत. इकडे मी बाउल घेतलेला आहे. आपण आता हे पोहे आहेत ते बाउलमध्ये असे घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे व पोहे आपण आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. असं मिक्स करायचं आहे. आपण आता हे पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे. बघू शकता मी पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये परत दुसरं पाणी घालणार आहोत. जेवढा पोहा भिजेल तेवढं पाणी घाला तुम्ही तुमच्या अंदाजे. आपण आता हे 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे बाजूला. आपण आता एक चटपटीत अशी हिरवी चटणी आहे ती करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता हिरवी मिरची आहे ती घालायची आहे. इकडे मी 4 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर 1 चमचा भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे ती घालायची आहे. तुम्ही इकडे शेव पण वापरू शकता. त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे ती घालायची आहे. पुदिन्याची इकडे मी पानं घेतलेली आहेत ती घालायची आहेत मिक्सरच्या जारमध्ये. त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस पण घालू शकता. आणि चटणी थोडी चटपटीत होण्यासाठी इकडे चाट मसाल्याचा मी वापर केलेला आहे. अर्धा चमचा आपण चाट मसाला घालायचा आहे. त्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे. असे मी तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. व चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घाला. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थंड पाणी आहे ते घालायचं आहे थोडंसं. व मिक्सरला आपण आता ही चटणी आहे ती बारीक वाटून घ्यायची आहे. बघू शकता अशी वाटून घ्यायची आहे चटणी. एकदम चटपटीत अशी झालेली आहे चटणी. आपण आता ही एका बाउलमध्ये काढायची आहे व आपण आता ही चटणी आहे चटपटीत अशी ती बाजूला ठेवणार आहोत. आपण आता डोशाच्या बॅटरकडे वळूया. बघू शकता पूर्णपणे पाणी आहे ते पोह्याने शोषून घेतलेलं आहे. आपण आता ह्या पोह्यांमधलं पाणी आहे ते सगळं असं काढून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने. बघू शकता असं पाणी काढून घ्यायचं आहे. व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे पोहे आहेत भिजवलेले ते घालायचे आहेत असे. आपण आता या मिश्रणामध्ये रवा घालणार आहोत. इकडे कोणता पण रवा वापरला तरी चालेल. इकडे मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप पोहे असं मेजरमेंट घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप दही घालायचं आहे. इकडे मी 2 बॅचेसमध्ये वाटणार आहे म्हणून थोडं घातलं आहे मी. त्यानंतर पाणी घालायचं आहे व मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. जसं आपलं डोशाचं बॅटर असतं तसं करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं बॅटर तयार आहे. आपण आता हे बॅटर एका बाउलमध्ये असं काढून घ्यायचं आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. असं पण बॅटर आहे ते बाउलमध्ये काढायचं आहे. आपण आता या बॅटरमध्ये चिली फ्लेक्स आहेत ते घालायचे आहेत. इकडे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे. जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर चिली फ्लेक्स नाही वापरलात तरी चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे 2 चमचे. व आपण आता हे मिश्रण आहे ते स्पॅच्युलाच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही जसं आपलं डोशाचं बॅटर असतं तसं बॅटर इकडे करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं बॅटर
तयार आहे. आपण आता या बॅटरमध्ये अर्धा चमचा खायचा सोडा आहे तो घालायचा आहे व परत आपण आता हे बॅटर आहे ते असं मिक्स करून घेणार आहोत. आपलं बॅटर तयार आहे. आपण आता ह्या बॅटरचे मस्तपैकी असे डोसे तयार करून घेणार आहोत. इकडे मी ढोशाचा तवा घेतलेला आहे. ढोशाचा तवा आपला मस्तपैकी असा गरम झालेला आहे. आपण आता ह्याच्यावरती तेल आहे ते थोडं असं स्प्रेड करायचं आहे, म्हणजेच पसरवून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं तेल आहे ते पसरवून झालेलं आहे. आपण आता डोशाचे जे बॅटर तयार केलं होतं ते असं पळीने घालायचं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम सोपं आहे. बघू शकता मस्तपैकी असे बबल्स आलेले आहेत. वरून थोडंसं आपण परत असं तेल घालायचं आहे व असं पलटी मारून घेतलेलं आहे मी. बघू शकता मस्तपैकी आपला 1 कप पोह्यापासून मस्तपैकी असा नाश्ता तयार झालेला आहे. बघू शकता मस्तपैकी असा तुम्ही जी आपण हिरवी चटणी केलेली आहे त्याच्याबरोबर पण खाऊ शकता. आहे की नाही एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.